मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पशा ज्योतीला विचारतो, तू दुकानात डबा का घेऊन आली? ज्योती बोलते, काय झालं आणला तर? जिथे आता कायमचं राहायचं आहे तिथे फुकटामध्ये कसं खायचं? काहीतरी काम करायला नको का? पशा बोलतो, मला माहीत आहे तू का राहायला आली. घरी राहून तुला हळूहळू पाय पसरवायचे आहेत ना. ज्योती बोलते, किती छान भविष्य सांगतो तू. आणि हात पुढे करून बोलते, अजून काहीतरी सांग ना. पशा बोलतो, असं का वागते? मुलांचा तरी विचार कर. त्यांच्याकडे पाहून मला खूप वाईट वाटतं. मांजर डोळं झाकून दूध पितं तेव्हा त्याला वाटतं आपल्याकडे कुणाचंच लक्ष नाही. ज्योती बोलते, कोण मांजर कसला खेळ? कुठल्या तरी नाटकात कसलं तरी काम केलंस, स्वतःला हिरो समजायला लागलास. सरीची तब्येत बरी नव्हती म्हणून मी डबा घेऊन आले तर तू मलाच बोलतो. हे सर्व जाऊन मी सूर्याला सांगते. तर पशा शांत होतो. ज्योती त्याला बोलते, काय झालं, का घाबरलास? मला कळते तुझी भीती, परंतु तुला वाटते मी तुझ्या भावाच्या प्रेमापोटी मी काहीच करत नाही. मला फक्त शांततेत जगू दे जिथे आहे तिथे. आणि असं म्हणून ती तेथून जाते. इकडे मामी घरी आलेली असते. ज्योतीच्या मुलांमुळे खूप चिडचिड करत असते. अंजी मामीला पाणी देते. मामी बोलते, अंजी तुमची खोली लहान आहे, म्हणजे वैभव आणि अवनीच्या खोलीपेक्षा जरा लहानच आहे. अंजी बोलते, जरा थोडा फरक आहे. मामी विचारते, ही चटई का अंथरली आहे? अंजी बोलते, इथे पशा झोपतो, आधी आमचं पटत नव्हतं म्हणून. मामी बोलते, आता पटतंय ना, मग दोघांनी बेडवर झोपायचं. अंजी बोलते, हा बेड छोटा आहे. तेव्हा मामी तिला बेडवर झोपायला सांगते आणि स्वतःही बाजूला झोपून पाहते. जागा पुरते की नाही हे पाहत असते. तर इकडे अवनी सखीचं आवरत असते. तेवढ्यात ज्योती तेथे येते. अवनी ज्योतीला सांगते, नॅपकिन संपले आहेत. ज्योती तिला बोलते, मग मला सांगायचं, मी दुकानात गेले तेव्हा घेऊन आले असते. अवनी बोलते, मी आत्ताच पाहिलं. ज्योती बोलते, मग दुकानात कुणाला तरी सांग, इतरांसारखी घरची पण डिलेवरी ते करतील. इकडे मामी अंजीला बोलते, मला जागा पुरली म्हटल्यावर माझ्या पशु बाळाला पण पुरेल, असं म्हणून तेथून उठतात. अंजी बोलते, हे काय करते? तेव्हा मामी बोलते, 2 वर्ष झाली ग तुमच्या लग्नाला. तुम्ही असं एकत्र नाही बेडवर झोपत, एक चटईवर आणि एक बेडवर, मग का नाही घेतलं त्याला जवळ? अंजी बोलते, नवरा जवळच घेत नाही, त्याला मी काय करू? ज्योतिताई आणि आता तिची मुलं याच खोलीत राहतात ना. मामी बोलते, मला वेगळाच डाऊट येतोय. जेव्हा जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा काही ना काही मधी येतच. इकडे अवनी वैभवला फोन करते आणि नॅपकिन आणायला सांगते. वैभव बोलतो, आत्ता जमणार नाही कारण दादा दुकानावर नाही. तर इकडे मामी पशाला दुकानात घेऊन जाते. तर इकडे घरी ज्योती अवनीला विचारते, काय झालं? तेव्हा अवनी सांगते, दादा दुकानावर नाही, मग उद्या तो आणेल. तेव्हा ज्योती मुद्दाम सखीला बोलते, आता दादा दुकानावर नाही ना, कपडे ओले करायचे नाही. दादा आले की मग हवं ते कर. ज्योती बोलते, दादाने तुमच्या तिघींसाठी साडी आणली, तुला हवी होती का? म्हणजे त्याच्या बायकोला साडी आणायची होती तरी त्याने तुमच्यासाठी पण आणली. त्याने वैभवला विचारलं होतं का? अवनी बोलते, दादा मोठे आहेत, त्यांचा तो अधिकार आहे. ज्योती बोलते, बाळाला जन्म देण्याआधी तुम्ही दादांना विचारायला हवं होतं, कारण सखीचं सर्व दाजींच्या मनावरच चालणार आहे का? त्या नियमात सहकुटुंबाचं मी सांगायचं काम केलं. तुला पटलं तर ते पहा. अवनी विचारात पडते. तर इकडे मामी पशाला बाबाकडे घेऊन जाते आणि सांगते, आता तुमच्यातले सर्व प्रॉब्लेम दूर होतील. एवढं वर्ष झाले तरी तू अजून बायकोच्या जवळ जात नाही. तुमचे प्रॉब्लेम दूर करायला मी तुला या बंडल बाबाकडे घेऊन आले. हे बाबा लोकांचे प्रॉब्लेम दूर करतात म्हणून यांना लोक पैशांचे बंडल देतात, म्हणून यांचं नाव बंडल बाबा असं ठेवलं आहे. मामी पशाला त्या बाबाजवळ बसवते. पशा बोलतो, या बाबाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटते. बाबा पशाचा हात पकडतो आणि बोलतो, खट्टा पाणी मीठा पाणी, काय प्रॉब्लेम इन बच्चों का? तेव्हा मामी बोलते, 2 वर्ष झाले तरी याने अजून बायकोचा हात हातात घेतला पण नाही. बाबा बोलतात, बहुत प्यारी जोडी है इनकी. मामी बोलते, तुम्हाला कसं माहीत? बाबा बोलतात, हम अंतर्यामी है. तेव्हा बाबा पशाला मारतात आणि बोलतात, भाग जा यहाँ से. मामी बोलते, मारा त्याला, मला माझ्या अंजीचं आणि पशुबाळाच्या मुलाचं तोंड पाहायचं आहे. तेव्हा तो बाबासारखं खट्टा पाणी मीठा पाणी बोलत असतो म्हणून पशाला समजतं तो तर पाणीपुरीवाला आहे. तेव्हा बाबा बोलतो, तिखा या मिठा? पशा बोलतो, हा तर पाणीपुरीवाला आहे. मामी त्याला झाडूनी मारते.
हा पशा बोलतो, हे तू काय करतेस? आता कुठे आम्ही प्रेमात पडलो आहे. ते आम्ही एकमेकांना बोलून पण दाखवलं आणि देवाची मर्जी असेल तेव्हा हळूहळू पुढे सरकल. मामी बोलते, देवाचा आशीर्वाद आहे म्हणून तुमचं लग्न झालं. पुढचे प्रयत्न आता तुम्ही करायचे. पशा बोलतो, तेच चाललं आहे, परंतु तुझी ज्योती मध्ये आली आणि सर्वच बिघडून गेलं. एक काम कर, तुझ्या त्या ज्योतीला घेऊन जा, म्हणजे आमचं सर्व नीट होईल. तर इकडे अवनी हॉलमध्ये एकटीच बसलेली असते. तेव्हा अवनी लगेच हात पुढे करते आणि नॅपकिन दे असं बोलते आणि ज्योती काही बोलली होती ते सर्व त्याला बोलून दाखवते. तेव्हा वैभव बोलतो, दादा दुकानात नसताना कोणीही गल्ल्यात हात घालू शकत नाही. हे तुला चांगलंच माहीत आहे, तरी तू अशी का वागते? आपण दादाकडे काही मागितलं तर दादा कधीच नाही बोलत नाही, परंतु असं परस्पर सर्व व्यवहार मी करत नाही आणि आपण असं वागलो तर सर्व बिघडेल. अंजी आणि सरिताही तेथे आलेले असतात. अवनी बोलते, हे सहकुटुंबाचा विषय बाजूला ठेवून तू, मी आणि सखीबद्दल थोडं बोलूयात का? या घरच्या आम्ही दोघीही भाग आहोत आणि आमच्या पण काही गरजा आहेत. तू नोकरीला होतास तेव्हा हातात पैसा खेळत होता. तुझ्या खर्चाचा विचार करावा लागत नव्हता. आम्हालाही काही गोष्टी लागतात, हे थोडं समजून घे. साध्या नॅपकिनसाठी परमिशन लागत असेल तर याचा काही उपयोग नाही. म्हणजे उद्या काही इमर्जन्सी असेल, हॉस्पिटलमध्ये असेल तर तुम्ही औषध आणणार नाही का? अंजी अवनीला बोलते, हे तू काय बोलतेस? अवनी तिला बोलते, तुला एखादं बाळ झालं तर तुला लगेच समजेल अंजू, त्यामुळे तू मध्ये बोलू नकोस. वैभव बोलतो, अवनी तू हे काय बोलतेस? का विषय वाढवतेस? अवनी बोलते, हे सर्व नियम माझ्या लेकीला लागू होत आहेत म्हणून माझी चिडचिड होती, असं म्हणून ती तेथून जाते. तर इकडे पशा तात्यात बसून अवनी अंजीला जे बोलली त्याचा विचार करत असतो. तेव्हा अंजी तेथे येते आणि त्याच्या बाजूला बसते आणि काय झालं विचारते. पशा बोलतो, वैभवचं हे वागणं चुकलं. दादाला नंतर सांगितलं असतं की दादा काही बोलला असता का? अंजी तो विषय टाळते आणि मम्मीबद्दल काय बोलत होतास असं विचारते. पशा मम्मी त्याला तुझा हात पकडत का नाही म्हणून बंडल बाबाकडे घेऊन गेली होती असं सांगतो आणि तो बाबा पाणीपुरीवाला भैया होता असंही सांगतो आणि मामीनी त्याला जे जे सांगितलं ते अंजीला सर्व सांगत असतो. तेव्हा ते दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात. पशा अंजीचा हात हातात घेतो. तेवढ्यात ज्योतीचा मुलगा तेथे येतो आणि मावशी झोपायला चल असं बोलतो. पशा बोलतो, तुला जायचंय का? अंजी नाही बोलते, परंतु जावं तर लागल. पशा जा असं बोलतो आणि पुन्हा तिचा हात पकडतो. तेव्हा अंजी अजूनच खुश होते आणि हातातून हात काढून लाजून तेथून निघून जाते. पशा प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, ज्योती पशाला बोलते, या गुढीपाडव्याला नाही तुझ्या सहकुटुंबाचा हिस्सा बनले तर नाव नाही सांगणार ज्योती. तेव्हा पशा बोलतो, कुटुंबाचा हिस्सा तर लांबची गोष्ट, तुला गुढीलाही हात लावू देणार नाही. तर मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.